नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार दाहशामक सब्जा दूध सरबत कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. करायला अगदी सोपं आहे, चवीला एकदम मस्त लागतं. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं हे सरबत तयार होतं. उन्हाळा आहे त्यामुळे उष्णता जास्त आहे, तर ही शरीराची उष्णता कमी करणारा हा सब्जा आहे. तर या सब्जापासून दूध सरबत कसं तयार करायचं ते आज आपण पाहणार आहोत. मस्त आणि सोपी रेसिपी आहे, अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही तयार करू शकता अशी रेसिपी आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. शरीराची उष्णता कमी करणारा, शरीराचा थंडावा वाढवणारा असा हा सब्जा दूध सरबत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सब्जा दूध सरबत बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. इथे मी 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, 2 चमचे सब्जाच्या बिया घेतलेल्या आहेत, 4 चमचे साखर घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला हा सब्जा भिजवून घ्यायचा आहे. तर एक अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिट आपल्याला हा सब्जा भिजवून घ्यायचा आहे. तर यामध्ये सब्जा जेवढा आहे त्याच्या तिप्पट पाणी घालायचंय आणि हा सब्जा आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचा. सब्जा आपण बाजूला ठेवूया आणि ही जी कस्टर्ड पावडर आहे यामध्ये थोडस थंड दूध घालूयात आणि याची एक स्लरी तयार करून घेऊया. कधीही कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करताना यामध्ये गरम दूध अजिबात घालायचं नाही, तर थंड दुधाचीच याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. गरम दुधामुळे याच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे थंड दुधाचा वापर करायचा आहे. इथे आपली ही स्लरी तयार झाली. आता आपण हे जे दूध आहे ते गॅस वरती ठेवूया, पण त्या अगोदर यामध्ये साखर घालूया. साखर ही तुमच्या आवडीनुसार घातली तरी चालेल आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकता. आता आपण हे पातेल असं गॅसवरती ठेवूया. एक सारखं ढवळत या दुधाला उकळी काढून घेऊया. दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण कस्टर्ड पावडरची स्लरी करून घेतली होती, थोडीशी हलवून घ्यायची आणि या दुधामध्ये घालायची आहे आणि परत आपल्याला एक सारखं ढवळत हे दूध एक 5 ते 6 मिनिटे चांगलं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून या कस्टर्ड पावडरचा वास येणार नाही. त्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटे हे दूध चांगलं शिजवून घ्यायचं आहे. दूध शिजवल्यामुळे ही कस्टर्ड पावडर जी आपण यामध्ये घातली त्यामुळे या दुधाचा थिकनेस वाढतो आणि चवीला सुद्धा खूप मस्त असा हा सरबत लागतो. त्यासाठी आपण 5 ते 6 मिनिटे हे दूध शिजवून घेऊया. दूध चांगलं शिजल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता याचा दाटसरपणा वाढलेला आहे. 1 चमचा कस्टर्ड पावडर अर्धा लिटर दुधासाठी एकदम परफेक्ट असं त्याचं प्रमाण आहे. हे दूध थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट होतं, त्यासाठी अशी कन्सिस्टन्सी दुधाची आपल्याला हवी आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे दूध फॅन खाली ठेवून थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर फ्रीजर मध्ये ठेवून 10 ते 15 मिनिटे पूर्ण छान गार करून घ्यायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याचा सरबत तयार करायचा आहे. आपलं दूधही चांगलं थंड झालेलं आहे आणि सब्जा सुद्धा छान भिजलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. जर 2 चमचे तुम्ही सब्जा भिजत घातलात तर साधारण 5 ते 6 चमचे एवढा सब्जा होतो. तर सुरुवातीला आपण ग्लास मध्ये आईस क्यूब घालूया. नंतर यामध्ये 2 चमचे सब्जा घालूया. एका ग्लास मध्ये 2 चमचे सब्जा मोठ्या लोकांसाठी पुरेसा होतो. जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर 1 चमचा सब्जा पुरेसा होतो. आता यामध्ये आपण हे थंड करून घेतलेलं दूध घालूया. मस्त तुम्ही पाहू शकता याचा थिकनेस खूप मस्त आलेला आहे.
पाहता क्षणी प्यावंसं वाटेल असं हे आपलं सब्जा दूध सरबत तयार झालेलं आहे। एकदम मस्त असं चवीला लागतं। हे थोडंसं ढवळून घेऊया। आणि सब्जा हा प्रकृतीने थंड असतो, त्यामुळे आपल्याला यातून भरपूर थंडावा मिळतो। या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा। एकदम थंडगार आणि पौष्टिक असं हे सब्जा दूध सरबत आपलं तयार झालेलं आहे। वरून थोडेसे तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता। मुलांच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आणखी फळं घातली तरी सुद्धा चालेल। एकदम मस्त असं हे सब्जा दूध सरबत लागतं। एकदम चविष्ट आणि पौष्टिक सब्जा दूध सरबतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।